आय थिंक सुरुवात तर माझी खूप चांगली झाली, पण थोडं हेल्थ इश्यूमुळे थोडं मला मागे यावं लागलं. फॅशनच्या दुनियेतली ती राणी सोनाली राऊत बिग बॉस मराठीच्या घरात गेली. आता ती आपल्याला बाहेर भेटतीये, त्यामुळे पहिल्यांदा तिलाच विचारूया हा अनुभव तिच्यासाठी कसा होता. सोनाली, खरंच तुला छान वाटलं होतं घरात पाहून. आत्ता तुझा अनुभव कसा आहे, काय तुला सांगायचं आहे, काय शेअर करायचं? सुरुवातीला जेव्हा मला हा शो ऑफर झाला, मी खूप एक्सायटेड होती. मी तर अशी होती, चला आता मराठीमध्ये संधी भेटलाय बिग बॉस करायला, तर मी खूप चार्जड अप होती, खूप एक्सायटेड होती. काफी सारे स्ट्रॅटेजीज पण बनवलेले आणि मला माहीत होतं की गेम कसा खेळायचा आहे आणि मी एक्सपेक्ट पण करत होती की कसे कंटेस्टंट येणार. पण जेव्हा मी घरात पोचली तेव्हा पहिला दिवस तर आय थिंक सर्व लोकांना थोडं वेगळं वाटलेलं मला बघून. त्यांना वाटलेलं अरे बापरे, ही कोण आहे आणि कशी आहे आणि कशी असणार. सर्वात पहिला हिच्याचबरोबर भांडण होणार आहे, हे सर्व आय थिंक लोकांना कळण्यातच आलेलं आणि ऑडियन्सला पण आणि कंटेस्टंट्सला पण. पण थोडं तिसऱ्या चौथ्या दिवशी थोडंसं मला आहे ना इन्फेक्शन सुरू झालं. तर ते माझं ते रिॲक्शन सुरू व्हायला लागलं आणि ज्या बॅकग्राऊंडवरनं लोक येत होते, मला शोच्या अगोदरच विचारलं गेलेलं की तुला OCD आणि हायजीनचं हे प्रॉब्लेम आहे का, आणि मी हो सांगितलेलं की मला आहे. आणि जेव्हा मी लोकांना बघितलं जे दुसरे कंटेस्टंट होते ते कुठून आले आहे, मला थोडी आयडिया होती की आता थोडं हायजीन आणि ह्याचं थोडंसं टॉसवर जाणार आहे. पण आय थिंक सुरुवात तर माझी खूप चांगली झाली, पण थोडं हेल्थ इश्यूमुळे थोडं मला मागे यावं लागलं, तसं झालं. आणि त्यानंतर जेव्हा तू गेलीस, अर्थात तुझा एक वेगळा ऑरा होता जो तिथे पाहायला मिळाला आणि अनेक जण घाबरतही होते सुरुवातीला तुला. तर असं काही झालं होतं का की थोडे ते टरकून होते तुला? म्हणजे आय थिंक सर्वजणच टरकून होते सुरुवातीला. मे बी एक दोन नाही, पण आय थिंक मोस्ट ऑफ देम. मला असे रिॲक्शन कळण्यात आले. नंतर मी विचारलं, सागरनेच विचारलं की जेव्हा सोनालीला पहिल्यांदा बघितलं कोण कोण कसे काय, तर राधा बोलली की जेव्हा मी तिला बघितलं, ती अशी कप घेऊन होती, मग घेऊन अशी फिरत होती आणि मी अशी होती, ही कोण आहे, तिचं ते जे तिची स्टाईल आहे बोलण्याची. मग करण बोलला की तो मला बघून आलेला, त्याने माझं सोशल मीडिया आणि हे सगळं बघितलेलं. तो बोलला अरे बापरे, आता घरी जाणार आहे, सर्वात पहिला भांडण हिच्याच बरोबर करणार आहे. सागर कारंडे, जेव्हा मी त्यांना भेटली घराच्या आतमध्ये, त्यांना थोडं वियर्ड वाटलेलं, कारण मी त्यांना विचारलेलं की तुम्ही कुठे राहणार. आणि ते कन्फ्युजन हे होतं की मी शॉर्टकटमधनं आलेले आणि ते लॉंगकटवरनं आलेले. तर ते कन्फ्युजन होतं. तर मला वाटलं की शॉर्टकटवाले वेगळे राहणार, लॉंगकटवाले वेगळे राहणार. तर त्या हिशोबाने मी प्रश्न विचारलेला, पण त्यांना तो प्रश्न एकदम अजीब वाटला आणि विचारलं पण नाही की कुठल्या हिशोबाने हा प्रश्न विचारला, कारण ते इतके घाबरलेले. सचिन बोलले की बाबा, जेव्हा मी हिला पहिल्यांदा बघितलं मी अशी होती, बिग बॉसनी काय पाठवलंय घरात, हे आता काय होणार. नंतर तन्वीने मला सांगितलेलं, जेव्हा तिने मला ग्रीट केलं, मी आय थिंक कॅमेरामध्ये बोलली की बिग बॉस कुठले बेटर कंटेस्टंट्स पाठवा. तर हे होतं रिॲक्शन, असं मला कळण्यात आलेलं. तर हा सुरुवातीला हे सगळे रिॲक्शन होते मला बघून. आणि आता जेव्हा तू घरातून बाहेर आलीस त्यानंतर आता तुला कोणाचं तोंड अजिबात बघायचं नाहीये? आता नाही, असं कोणी नाहीये, सर्व खूप चांगले आहे. म्हणजे उगीच काय बोलण्यासाठी काय बोलायचं नाही आहे, पण सगळे माणसंच आहे. सो असं काही नाही की तू कोणाचं तोंड नाही बघणार? असं काही नाही, सर्व खूप चांगले आहे, सर्व खूप चांगले गेम खेळत आहे आणि सगळ्यांबरोबरच माझं चांगलं होतं. आणि कोणाशी जास्त चांगलं इक्वेशन झालंय किंवा असं कोण आहे ज्याचं नाव तुला आता शेअर करावं असं वाटेल? आय थिंक सर्वात जास्त माझं दीपाली, त्यांच्याबरोबर चांगलं होतं, कारण आमचे डर्मॅट एक आहे, डॉक्टर एक. अच्छा, पुन्हा डॉक्टर आहेत. पुन्हा डॉक्टर, ह्याच्यात पण डॉक्टरच आहे. आणि इनफॅक्ट डॉक्टरनीच आम्हाला सांगितलेलं की की आमची एक क्लायंट पण आहे. कारण आम्ही ट्रीटमेंट जेव्हा मी सुरुवातीला शोच्या तेव्हा आपण डॉक्टर सगळं करतो ना, सगळं चेक करूनच जातो. तर आमचे डॉक्टर एक आहे. तर दीपाली बरोबर कनेक्शन झालं, कारण दीपाली खूप चांगला गेम खेळत आहे. आम्ही तिला मांजर बोलतो, कारण जे मांजरीसारखे डोळे आणि एकदम चिल आहे. सुंदर साड्या नेसते, सुंदर हाय पण, सुंदर डान्स पण करते आणि सुंदर म्हणजे ती खूप चांगली आहे. आणि तिच्याबरोबर एक डीप कॉन्व्हर्सेशन, एक
एक कॉन्व्हर्सेशन करू शकतो ज्यात तिला कळते. तर एक दीपाली आहे, मग मस्तीचा बॉन्ड तर सागर बरोबर आहे, सागर कारंडे हा. मस्ती करतात. मग प्रभू बरोबर एक वेगळा बॉन्ड आहे, थोडा एक प्रोटेक्टिव्ह बॉन्ड आहे त्याच्यातर्फे, ते एक सॉफ्ट स्पॉट आहे त्याच्यासाठी. मग आणखीन कोण आहे, रुचिता बरोबर अगेन एक मस्तीवाला, म्हणजे ती जायची तर मी बोलायची आई बडी आणि ती बोलायची आई आली मोठी, बरं. आम्ही हे असे बोलायचं. मग कोण होतं आणखीन सो बऱ्यापैकी तुझं बॉन्डिंग पण झालं. बॉन्डिंग, हा दिव्या बरोबर खूप चांगली बॉन्डिंग होती. अच्छा. ती मला खूप काय काय ती माझ्यासाठी जेवण करायची, जेव्हा किचन टीम बनवायची नाही तर ती मला माझ्यासाठी करायची. ती म्हणजे खूप मनाने खूप चांगली मुलगी आहे. जेव्हा रुचिता करणचं वाजलं होतं तेव्हा त्यानंतर रुचिता खरंच तुला खूपच बोलली होती आणि तरी तू तिला जे पद्धतीने सांभाळून घेतलंस, जेव्हा तू मला मागेही म्हणली होतीस आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये की येस तू आता बदललीस, सो तू पूर्णपणे तिच्याशी चांगली वागलीस आणि अनेकांना म्हणजे ते कौतुकही केलं लोकांनी तुझं त्याबद्दल. तर म्हणजे तो तुझा स्वभावच आहे का, कसं काय? ॲक्च्युली जेव्हा रुचिताचं रिॲक्शन आलं मी एक्सपेक्ट करत होती की ती अशीच वागणार आहे, आणि जेव्हा तुम्ही प्रेडिक्ट करतात आणि ते तसंच येते तर तुम्हाला ते नवल नाही वाटत. मला माहीत होतं की ती एक्स्ट्रा ते होणार आहे, एक्स्ट्रा ड्रामा, एक्स्ट्रा रडणं, एक्स्ट्रा गिडगिडणं, मी तुझ्या पाया पडते, मला हे करायचंच आहे, हे ते एक्स्ट्रा होतं. मला अनएक्सपेक्टेड काय होतं की करणने चावी नाही दिली. एवढं तिने त्याला मिन्नत केली, त्याला एवढं सांगितलं की माझ्यासाठी पाया पडते म्हणली, पाया पडते, मला गेम दे, माझं ही मला एवढी चांगली संधी मिळाली आहे. माझे वडील मग ते सिम्पथी कार्ड, एम्पथी कार्ड सगळे कार्ड खेळले आपण, तो टचच्या मस्त नाही झाला. तर माझ्यासाठी करण अनप्रेडिक्टेबल होता. रुचिताला मी प्रेडिक्टच करत होती आणि मला खास बिग बॉसने सांगितलं की बाल्कनीवर जावा. तर ती एक हिंट होती की तुम्ही जावा आणि बघा तिथे काय चाललंय. तर मग मी जेव्हा गेली अशी हिंट मला वाटली, नंतर हिंट नसती तर मला तिथेच सांगितलं असतं थांबायला, पण मला खास सांगितलं की जावा तुम्ही. तर जेव्हा मी गेली आणि मी बघितलं आणि मला माहित होतं 2 शब्दच बोलायचे, टन 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 तर तर मग मी ती तुला काही बोलली आणि तरी तू तिला नंतर ती शांत करायचा प्रयत्न केला. रागात होती आणि तिला तसाही राग होता माझ्यावर. कारण जेव्हा एंट्रीवर सर्व भेटले सगळ्यांना मी वेगळीच वाटलेली आणि ती एक खुन्नस होती की जेव्हा ही समोर येईल तर हिला बघून घ्यायचं आणि मी इथे एक्सपेक्ट करत होती. मी अशी होती, हा तुम्ही मला बघा बघा, मी बघण्याची चीज पण आहे. तर ते तसं झालं. तर रुचिता नंतर मला कळलं की ओव्हर झालाय, आता कोण बघत पण नाहीये, सगळे गेले पण टास्क करायला, आता झाला आरडाओरडा झाला, सगळे रडले, सगळा तमाशा झाला. आता मग मी तुला नंतर सांगितलं, हे बघ ही माहीत आहे तुझ्यासाठी मोठी संधी आहे आणि पहिल्यांदा तुला सेटबॅक भेटलाय, अशा खूप साऱ्या गोष्टी होतील, स्वतःला सांभाळ. आपण काय इथे माराकुटाला किंवा शिव्या घालायला किंवा एक दुसऱ्याला खाली पाडायला नाही आलाय, दुश्मन तर आहे नाही, आणि जे या घरात होते ते इथेच सोडायचं. आणि मग ती थोडी नम्र पण झाली. ती मग तिचा पुन्हा तो साईड आला, मला ही मोठी संधी ते माहीत आहे ना. तर मी बोलली ठीक आहे मला माहीत आहे, पण मी ते त्या हिशोबाने घेतलं नाही. मला अजिबात राग एवढा येत पण नाही आणि गेम खूप प्रेडिक्टेबल होता माझ्या. तुला काय वाटतं की तुझ्यात काय बदललंय आता, किंवा काही चेंज झालंय का? चेंज हेच आहे की मला इमोशन पटकनी, म्हणजे कोण कसा आहे मला हे कळण्यात येते पटकनी, म्हणून माझ्या जीवनात ड्रामा हे थोडं कमी आहे. आणि मी माझी कुठेही गाडी फसली न जात. मला एक्झॅक्टली माहित आहे की कोणासमोर काय तोंड उघडायचं आहे, किती कसं वागायचं आहे, किती सांगायचं आहे, किती लांब राहायचं आहे, किती जवळ जायचं आहे, हे मला एकदम माहीत आहे. मला म्हणजे मी ते शिकली आहे. एक जजमेंट जो माझा येतो कोणाला भेटून, तो एकदम मे बी नॉट 100% पण ॲटलिस्ट 90% तरी करेक्ट असतो. तर आय थिंक माणसं ओळखण्याची जी कला आहे ते मी शिकलंय. तुझ्या हातावर जो महामृत्युंजय मंत्र आहे, महादेवाची तू खूप मोठी भक्त आहेस, काय कनेक्शन आहे, म्हणजे तुला काय शेअर करा असं वाटेल आता की तुझं काय आहे ते कनेक्शन? आय थिंक कनेक्शन हेच आहे की मला त्या घरात बोलले की ही सिल्वर स्पूनमध्ये बॉर्न झालाय,
पण मी सांगते मी ऍक्च्युली गोल्डन स्पून घेऊन बॉर्न झालाय आणि मी तसं स्वतःला सांभाळलं पण आहे, तसं बनवलं पण आहे आणि मी खूप चांगली राहते, खूप शिस्तीत राहते आणि माझं हेच आहे भोलेनाथला की मी डायमंड स्पूनचा चमचा भेटला पाहिजे, त्याच्यासाठी तो टार्गेट आहे माझा. वा, पण म्हणजे महादेवच का? अनेक देव असतात, पण व्हॉट इज युअर कनेक्शन विथ शिवा? आय थिंक शिवा, मी सोल सांगते, ते सोल कनेक्शन झालं आणि ती एक मॅस्क्युलिन एनर्जी मला फार आवडते, जे मला वाटते माझ्यामध्ये पण आहे. तर ती एक मॅस्क्युलिन एनर्जी मला आवडते शिवाची आणि त्यांचं जेव्हा मी आयडल बघते तर मला खूप हँडसम पण वाटतात आणि ते ॲज अ डिस्ट्रॉयर मानले जातात की अंत करायचा सगळ्या वाईट गोष्टीचा, तेव्हा काहीतरी नवीन निर्माण होते. तर मी त्यात बिलीव्ह करते की कुठल्याही वाईट गोष्टी आहे ते अंत व्हावे ताकी नवीन गोष्टीचं निर्माण व्हावं. आणि जेव्हाही लॉर्ड शिवाबरोबर कनेक्शन असते ते खूप वेगळं. इनफॅक्ट माझ्या बेडरूममध्ये लॉर्ड शिवाचं हे पेंटिंग आणि एकदम मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. ॲक्च्युली ते बोलतात की बेडरूममध्ये ठेवलं ना पाहिजे, पण माझ्या बेडरूममध्ये आहे, माहीत नाही का. इट जस्ट हॅपन, ते खूप नॅचरल कनेक्शन आहे. आय थिंक जेव्हा लॉर्ड शिवाबरोबर होतं दॅट मीन्स तुम्ही स्पिरिच्युअली खूप कनेक्ट होते. मग तू स्वतःही खूप स्पिरिच्युअल आहेस? हो, आणि खूप मी ॲक्च्युली खूप शांत राहते तेच. आणि ते डिस्ट्रॉयर स्टेटमध्ये अजून मी आली नाही आहे आणि मला यायचं पण नाही आहे, केव्हा माहीत नाही मग कसं असेल. आणि आता मी काही प्राण्यांची नावं आहेत आणि आपण काही घरातल्यांच्या नावांबद्दल त्यांना प्राण्यांची नावं देऊया आपण जरा. तन्वी कोलते. मला तर छोटं पिगलेट वाटते. नाही, छोटं पिगलेट जे क्यूट आहे. डुक्कर. छोटं पिगलेट, डुकराचं पिल्लू. हा, क्यूट. हा, ओके. आणि अनुश्री माने. तुला किंवा त्याबद्दल तुला जे सांगायचं ते सांग त्या नावांबद्दल. कोणाबद्दल? तन्वीबद्दल अजून काय सांगायचं तुला? काय नाही, ती छोटी पिगलेट क्यूटशी आहे अशी. ओके. अनुश्री माने. अनुश्री माने आय थिंक ती छोट्या आय थिंक माने चालाक पण आहे, हुशार पण. लांडगा, कोल्हा. नाही, तिची पर्सनॅलिटी उंदरासारखी आहे, तिची बॉडी, पण तिचं डोकं लोंबडीसारखं आहे, म्हणजे हुशार आहे. ओके. राकेश. छोटी पतीत आहे ती, लहान म्हणजे ती दिसण्यात नाही येत बीडमध्ये. पहिल्या दिवशी मी सांगितलं ना, मला ती दिसण्यात पण नाही आली. ती छोटी आहे अशी उंदरासारखी. राकेश बापट. राकेश बापट. राकेश बापट काय आहे, आय थिंक तो थोडासा आय थिंक राकेशसाठी काय सांगू, किंवा इन जनरल त्याच्याबद्दल काय सांगायचं? त्याचे कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय मिक्स आहे तो. अच्छा. तो इंटरेस्टिंग पण आहे, बोरिंग पण आहे, त्याचा एक मीन साईड पण आहे, एक काळजीचा पण साईड आहे. तो मिक्स. लांडगा नाही, लांडगा एकदम वेगळा असतो. तो मिक्स वाटतो तो तुला? मिक्स आहे तो. ठीक आहे. कोण हायब्रिड सांग ना, मग कोण आहे? कुत्रा, नाही, ठीक आहे. जर प्राण्याचं नाव नाही सुचलं तर कॅरेक्टर बद्दल सांग, त्याला काय वाटतं. हा, तर हे कॅरेक्टर, तर या कॅरेक्टर मध्ये कोण आहे तू बघूया. आणि नंतर प्राण्याचं नाव नाही सुचलं तर तू कॅरेक्टर कसं आहे सांग. आय थिंक तो जो असतो ना, हायनाला काय बोलतात? हायना. हाय ना. ठीक आहे. हायना. ओके. करण सोनावणे आहे ना. हा. करण सोनावणे कसा आहे? करण ही इज अ डॉग. हुशार आहे. हुशार आहे आणि लॉयल्टी पण आहे. ओके. आणि तो कोड डिकोड पण करतो. तर तो डॉग नसतात ना, ते गार्ड डॉग, लॉयल कुत्रा. आणि ते जे डिकोड हुशार हुशार करतात तसं सिक्युरिटी होते. विशाल कोटियन कसा आहे? विशाल पण थोडासा त्या कुत्र्या झोन मध्येच येतो. तो वाघ, लांडगा, कोल्हा. लांडगा. हा, तो लांडगा आहे. ओके. आयुष. आयुष
ते छोटं पग आहे. मांजर, ससा, हत्ती, पग. पग. पग आहे. ओके पग. ओके. रुचिता? रुचिता तो ग्रास हॉपर असतो ना, हा. ग्रास हॉपर चालू आहे, चालू आहे. तन 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 तन, तन तन, तन तन, तसे. तन. हा. रोशन? रोशन वानर आहे, वानर, एप एप. माकड. हा. हा, ओके. माकडासारखा. प्रभू? प्रभू प्रभू उंदीर आहे. तो खरा आहे. हा? ठीक आहे. आता हं. हे काय आहे? ठीक आहे, कोणाला उंदरासारखंच. उंदीर, कोणाला मांजर. ओके. दिव्या? दिव्या हे आहे, ते क्यूट आहे. ससा. हा, ससा, रकून. ओके. दीपाली? दीपाली मांजर. मांजर. हा, ते मांजर. ठरलंय. ती मांजर आहे. मांजर आहे. ओके. आणि जसं मी म्हटलं की आता झालं बिग बॉस शो तर झाला, पण यानंतर तुला कुठल्या रियालिटी शो मध्ये लगेच जायला आवडेल? अरे बापरे, पहिला मी जरा ट्रीटमेंट घेते, थोडी बरी होते आणि थोडंसं काही गोष्टी आय थिंक पहिला विचारावं लागेल की आपल्याला झेपवतं की नाही, आपण रेडी आहे की नाही, ते थोडं असं बघावं लागते. आणि ओके. आय थिंक पण मी नंतर काही दिवसांनी विचार करशील. हा या काही दिवसांनी विचार करशील.